मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हिंदूंच्या सणाला विघ्न नको आणि जरांगेंनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे। न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे। न्यायालयाच्या निर्णयाचे पालन सर्वांनी केले पाहिजे। हिंदूंचे सण आहे ते महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरे केले जातात आणि मुंबईमध्ये पूर्ण देशाचे लोक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात। या ठिकाणी खूप गर्दी उत्साह असते, त्यामुळे हे 11 दिवस सोडून परत ती मागणी रोडवर आणू शकतात। मला असं वाटतं 11 दिवस आपला सण आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारे विघ्न न टाकता 11 दिवसांनंतर मागणी करू शकता, असा सल्ला नवनीत राणा यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलाय। तर कोण हिंदुत्ववादी आहे हे कोणी ठरवू शकत नाही। हिंदूंच्या सणाला विघ्न आलं नाही पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केलेली आहे, दुसरीकडे न्यायालयाने त्यांच्या मोर्चाला मुंबईत परवानगी नाकारली। कसं पाहता जरांगेंच्या या भूमिकेकडे? मी एवढंच सांगू शकते की न्यायालयावर सगळ्यांचा विश्वास आहे। जेव्हा न्याय देवता आपण जेव्हा ज्यांना म्हणतो आणि संविधान अनुसार जेव्हा देश चालताय, आपले कोर्ट जे ऑर्डर देतात, जे आदेश करतात, त्याचं पालन हा देशाचा प्रत्येक नागरिक करतो आहे। आणि ज्या संविधानाला घेऊन आपण जी मागणी करताय, जे आरक्षणाची मागणी करताय, त्याच संविधानानुसार जे कोर्टाने आदेश दिला, तर मला वाटते जे हिंदूंचे सण आहे जे पूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरे होतात, मुंबईमध्ये पूर्ण देशाचे लोक लालबागच्या राजाचे दर्शन करायला येतात, प्रत्येक ठिकाणी दर्शनाला जातात, खूप गर्दी असते, उत्साह असते, तर मला वाटते त्यामधात हा 11 दिवस सोडून आपण आपली मागणी परत रोडवर आणू शकतात। आपले मागण्याकरता आपल्याला संविधानाने हक्क दिलेला आपण बजावू शकतो, पण मला वाटते 11 दिवस हा आपलेच सण आहे, त्याच्यामध्ये कुठेही विघ्न ना टाकताना आपण 11 दिवसानंतर रोडवर निघाल्यानंतर मुंबईमध्ये येऊन आपले हक्क मागू शकतात। पण जे कोर्टाने आदेश दिला आहे त्याला मान्य करणं हा एक हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक नागरिकचं कर्तव्य आहे। जरांगे असे म्हणाले की ज्यांचं हिंदुत्व